ते शेष राहतं. त्याचं नाव काय आहे? साक्षी चैतन्य, किंवा त्यालाच ब्रह्म आत्मा असं म्हणतात. अहो, पण घटादी विषयाची उपेक्षा केल्याने विषयानुभव ब्रह्म अवगत होते. विषयानुभव म्हणजे तत्स्वरूप तिथलंच ब्रह्म तेवढं अवगत, ब्रह्म जर अवगत होत आहे म्हणजे विषय वजा केल्यानंतर, तर मग तुम्हाला पंचकोशाचा विवेक करायची काय गरज लागली असं म्हटलं. जर भौतिक पदार्थ वजा केले की म्हटलं लगेच ब्रह्मशेष राहतं. तुम्ही आम्हाला पंचकोश विवेक कशासाठी सांगता? कशासाठी सांगताय? तर तुम्हाला काल मी याचं इलिस्ट्रेशन सांगितलं होतं की भौतिक पदार्थ हे स्थूल मनाने बाह्य आहे. त्यांनाही वस्तूच म्हणतात. भौतिक पदार्थ म्हटलात म्हणजे धनधारा पुत्रजन बाहेर आहे, पण अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश आत आहेत. ही पोरच आहेत. या जीवाची ही एक उतरंडच आहे. तेव्हा काही पदार्थ बाहेर आहेत आणि काही आत आहेत. हे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी याचा अत्यंत अभावच आहे. म्हणून बाहेरचे वजा करायला सांगितले म्हणजे ब्रह्मशेष राहतं आणि आतले वजा करायचे, ठेवायचे काय अडचण नाही असं थोडासा. तर हे सुद्धा वजाच करायचे. खरं तर आम्हाला आतलेच वजा करायचे होते, पण तुमची दृष्टी आत आणण्यासाठी आम्ही बाहेरचे आधी सांगतो आणि नंतर अंतर्मुख वृत्ती करून त्याला सांगायचं की हे कशाला ठेवलं. मग आम्ही तुला सांगितलं सगळंच वजा कर, सगळं फक्त ब्रह्म राहिलं पाहिजे खाली, शिल्लक आत्मा शिल्लक राहिला पाहिजे. तद्भिन्न जे जे उत्पत्ती नाशवान पदार्थ आहे ते वजा करण्याच्या योग्यतेचे आहेत. ते आता पुढे सांगतील. पंचकोश परित्यागे, पंचकोश परित्यागे, पंचकोश परित्यागे, पंचकोश परित्यागे, साक्षी बोधावशेषतः, साक्षी बोधावशेषतः, साक्षी बोधावशेषतः, साक्षी बोधावशेषतः, पंचकोश परित्यागे साक्षी बोधावशेषतः, पंचकोश परित्यागे, साक्षी बोधावशेषतः, पंचकोश परित्यागे, साक्षी बोधावशेषतः, पंचकोश परित्यागे, साक्षी बोधावशेषतः, स्वस्वरूपं स एव स्यात्, स्वस्वरूपं स एव स्यात्, स्वस्वरूपं स एव स्यात्, स्वस्वरूपं स एव स्यात्, शून्यत्वं तस्य दुर्घटम्, शून्यत्वं तस्य दुर्घटम्, शून्यत्वं तस्य दुर्घटम्, शून्यत्वं तस्य दुर्घटम्, स्वस्वरूपं स एव स्यात्, 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 शून्यत्वं तस्य दुर्घटम्, पंचकोश परित्यागे साक्षी बोधावशेषतः, स्वस्वरूपं स एव स्यात्, शून्यत्वं तस्य दुर्घटम्, पंचकोश परित्यागे साक्षी बोधावशेषतः, स्वस्वरूपं स एव स्यात्, शून्यत्वं तस्य दुर्घटम्, पंचकोश परित्यागे साक्षी बोधावशेषतः, स्वस्वरूपं स एव स्यात्, शून्यत्वं तस्य दुर्घटम्, पंचकोश परित्यागे साक्षी बोधावशेषतः, स्वस्वरूपं स एव स्यात्, शून्यत्वं तस्य दुर्घटम्, पंचकोश छचा श होतो, छचा श होतो. उच्चार करताना छच करायचा. हा च चा त होतो. स्यात पण तो च का आला तर छ आलाय म्हणून च आलाय, म्हणून तिथं श नाही आला. आपण शून्यत्व असा आहे ना मूळ शब्द, पण तिथं संस्कृतमध्ये शच्या ऐवजी छ आलेला आहे. तर त्याच्यातला त्यांचा नियम आहे तो, त्या पद्धतीने नियमाप्रमाणे शून्यत्व असा येईल आणि त्याचा इकडचा आपला अर्थ शून्य असा आहे. तर त्याला छला च लागला, त आणि छ असं नाही लागत. काही ठिकाणी त स्यात डायरेक्ट येतो, आपण पाहिलेले बऱ्याच ठिकाणी, पण इथं छला च येतो. संस्कृतचे नियम आहेत त्याच्या भाषेचे तिथले. त्या पद्धतीने स्वस्वरूपं स एव छात, छात उच्चार करताना स्यात असं म्हटलं, स्याच असं नाही, स्यात आणि
शून्यत्वमचं शून्यत्व म्हटलं तरी चालेल, कारण उच्चार करायला सोपं आहे तिथून. आणि आपण त्याचा अर्थ शून्य असा होतो. पंचकोश परित्यागे साक्षीबोधावशेषतः वरच्या अर्ध्या श्लोकात काय परिच्छेद नाही. स्वस्वरूपम सहा एव स्यात् शून्यत्वम तस्य दुर्घटम. 2-3 पदच्छेद आहेत ते पण सांगा. शिरोळे काय? पंचकोश परित्यागे साक्षीबोधावशेषतः विशेषतः स्वस्वरूपं सहा एवं ला अनुस्वार नाही. पंचकोश परित्यागे साक्षीबोधावशेषतः. पंचकोशाचा परित्याग केला असता म्हणजे त्याचा त्याग झाला असता खाली कोण राहतं? साक्षीबोधावशेषतः. अशेष खाली कोण राहिला? साक्षी खाली शेष राहत म्हणजे त्या अवशिष्ट कोण राहिलं असं म्हटलं तर त्यावेळेला खाली साक्षी शिल्लक राहतं. पण मग त्याला पंचकोशाचा परित्याग. पूर्वपक्ष काय म्हटला होता की बाहेरील विषयांचा त्याग केल्यानंतर किंवा उपेक्षा केल्यानंतर खाली ब्रह्म शिल्लक राहतं, महाराज आत्मा राहतो म्हटले. बरोबर आहे. पण मग पंचकोशाचा परित्याग करायची काय गरज लागली? तर मग पंचकोशाचा परित्याग नाही केल्यावर तुला तुझं ज्ञान होईल का? म्हणून पंचकोश हा भौतिक पदार्थ आणि पंचकोश यांच्यामध्ये अगदी साधक बाधक सारखा संबंध आहे. एकाच सत्तेतले येतं का भिन्न सत्तेतले येतं? व्यावहारिक सत्तेतले बाह्य पदार्थ आहेत. आणि पंचकोश कोणत्या सत्तेतला आहे? आता व्यावहारिक आहे ना. अज्ञान मानला आपण. आणि अज्ञान कार्य आनंदमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश, अन्नमय कोश हे व्यावहारिक सत्तेतले आणि भौतिक पदार्थच आहेत. फक्त याचं ज्ञान शास्त्राने करून दिले. स्थूल देहाचं होतंय माणसाला तरी त्याला हा अन्नमय कोश आहे असं नाही कळतं. म्हणजे अन्नावरती ज्याची जो जगतो, टिकतो, वाढतो तो असा हा. आणि तोही एक कोश आहे, कारण म्हणजे त्याची बद्धता आहे. म्हणून माणसाचं या शरीरावर अधिक प्रेम राहतं. तो प्रेम हा शरीरावर असणारं प्रेम आनंदमय कोशाच्या अंतर्गतच आहे. प्राणमय, विज्ञानमय हे आत खालचे कोश नाही दिसत. दृष्ट जरी दिसत नसतील तरी ते भौतिक पंचभूतांपासूनच तयार झालेले. तेव्हा मग बाहेरच्या पदार्थाचा त्याग केल्यावर आतले पदार्थ राहतात. पण पंचकोशाचा परित्याग केल्यावर साक्षी शिल्लक राहतो ना असं सांगायचं. स्वस्वरूपम सा एव स्यात्. म्हणजे खाली कोण तेव्हा काय म्हणतायत वाचा. म्हणजे विवेक बुद्धीने त्यांच्या अनात्मत्वाविषयी निश्चय केला असता साक्षीबोधावशेषतः साक्षीरूप बोध अवशिष्ट राहतो. आपला श्लोक चाललेला आहे पंचकोश परित्यागे साक्षीबोधावशेषतः. 22वा श्लोक आहे. तेव्हा 5ही कोशांचा परित्याग केला असता. आता 5 कोशाचा परित्याग कसा करायचा हा एक प्रश्न आहे. तर तो बुद्धीमध्ये निराश करायचा आहे. आपण ज्या कोशाच्या अंतर्गत राहतो त्यांचा आपल्याला काय करायचा आहे? निराश करायचा आहे. नाही तर त्यांचा परित्याग करायचा म्हणजे महाराज कसे काय काढू बाहेर त्यांना? तर त्यांना बाहेर न काढता जाणायचं आणि सोडून द्यायचं. याचं नाव काय? जाणलं आणि सोडून दिलं. कारण हा आत्मा नाही हे जाणलं आणि विवेक करायचा. जाणलं आणि सोडून दिलं. नाही तर ते म्हणजे बघ परित्याग कसा करायचा हा एक प्रश्न आहे ना. तर हा स्थूल जो देह दिसतोय हाच अन्नमय कोश असून हा अनात्मा आहे, तो आत्मा नाही असं जाणलं आणि त्याला आत्मा नाही म्हणून वजा केलं. म्हणजे खाली शेष आत्मा राहील. पुढचा आत्मातला जो आहे तो प्राणमय कोश. हे प्राण घटासारखे जड आहेत, त्यांची उत्पत्तीच होते. म्हणून प्राणसुद्धा भूतकार्य आहे आणि तो आत्मा नाही म्हणून त्याला बाहेर काढून सोडून दिलं. बाहेर काढलं म्हणजे बुद्धीतून वजा करणं. याचं नाव परित्याग केला. म्हणजे तो आत्मा नाही. तिसरा जो आहे तो मनोमय कोश, जे संकल्प विकल्पवान मन आहे
ते सुद्धा अपंचकृत पंचमहाभूतांच्या अर्ध्या सत्वांशापासून बनलेलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरण कार्य आहे. म्हणून ते सुद्धा आत्मा नाही. म्हणून त्या मनाचा मनोमय कोश अधिक म्हणजे पंचज्ञानेंद्रिय अधिक मन यांना वजा करून टाकलं. ज्ञानेंद्रिय सुद्धा घालवली, कारण तेही अनात्माच आहेत. आणि खाली जाऊन बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय हे सुद्धा अनात्मा आहे. तेही कार्य आहे अज्ञान कार्य, तो आत्मा नाही. आणि आनंदमय कोश म्हणजे साक्षात अज्ञान, जो चैतन्याच्या अगदी जे शेजारी आहे असं अज्ञान, की ज्याला आनंदमय कोश असं म्हटलं, ज्याला भोक्ता असं म्हटलेलं आहे. विज्ञानमय कोशाला कर्ता असं म्हटलेलं आहे पाठीमागं. तर तेव्हा हे दोन्हीही भोक्ता आणि कर्ता मी नाही, कारण चैतन्यात भोक्तृत्वही नाही आणि कर्तृत्वही नाही. असा शिल्लक असलेला जो आत्मा तो मी आहे. तर काय केलं आपण? त्याचा निराश करणं म्हणजे त्याचा परित्याग करणं. नाही तर परित्याग करायला, आम्हाला परित्याग करायला समजा तुम्हाला तांदळातले खडे निवडायला सांगितले, खड्यांचा काय करा? परित्याग करा. ते म्हटले हे सोपं आहे, कारण ते खडे निवडले, बाहेर टाकले. पण आता ज्या देहात तुम्ही आम्ही राहतो त्याच देहातल्या त्याच घटकांचा परित्याग महाराज कसा करायचा? तर तेव्हा तो बुद्धीत विवेक धारण करून तो मी नाहीच, म्हणजे हे पाचही कोश मी नाही. जर भौतिक पदार्थांचा परित्याग सोपा वाटला का नाही, त्या दृष्टीने लोकांना वाटलं हे भौतिक म्हणजे धनदारा पुत्रजन हे लय सोपं आहे तो बाहेर काढायला. या सोपं आहे असं नाही आहे, पण आपण गृहीत धरलं की बा ह्याच्या मानाने ते सोपं आहे. आणि ज्या देहातच मी राहतो त्या देहातल्या 5 कोशांचा परित्याग हा कठीण झाला. म्हणून खरा परित्याग कुठला आहे? या देहाचा आहे. म्हणून एक वेळ बाहेरचे जसं आहे ना, या शरीरालाही मनुष्य कसा सोडतो, जसा डायबेटिक्स झालेल्या माणसाच्या पायाला जर ते गँग्रीन काय म्हणतात, गँग्रीन झालं तर त्याचा त्या पाय काढला जातो. जेवढा पाय खराब झाला तो काढला जातो. त्यावेळेला तो मनुष्य सरळ त्या डॉक्टरला म्हणतात बॉ लिहून द्या तुमचा पाय काढायचा, कारण हा आमच्या दृष्टीने गुन्हा आहे, आम्ही तुमचा पाय कसा काढू? तर ते म्हटले लिहून द्या. ते म्हटले खुशाल लिहून द्या डॉक्टर, काढून टाका म्हटले. तर पाय हा अन्नमय कोशाचा घटक आहे का नाही? त्याला काढून टाकायला परवानगी का दिली? शेष आत्मा जो आहे तो वाचला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे तो जीवात्मा म्हणून मानतो, तो मान्यता दिली त्याने. म्हणून शेवटी पाय गेला तरी चालेल, पण महाराज मी वाचलो पाहिजे म्हणून त्याने तो पाय काढून टाकावा अशी परवानगी दिली. कारण त्याची परवानगी जर नसेल तर त्याला काढता येणार नाही. डॉक्टर कसे काढतील ते? तर तेव्हा मग त्यांनी परवानगी देऊन टाकली. म्हणजे अन्नमय कोशाचा तुम्ही काय केला? परित्याग केला. पण प्राणमय वाचला पाहिजे. शेवटी प्राणही वाचत नाही. ज्या वेळेला अति दुःख होतं त्यावेळेला तो म्हणतो प्राण गेला तरी चालेल, पण मला ह्या शरीरातल्या वेदना नाही सहन होत. तो म्हणतो प्राण घ्या. म्हणजे प्राणमय कोशाचाही तो तिथं तर गेला तरी चालेल म्हटले. आता मला ना जगण्यामध्ये काही स्वारस्य नाही, कारण ते फार त्रास होतोय. कुठपर्यंत या शरीराचं हे ओझं वागवणार आहे? तो मग तर तो म्हणतो टाकून दिलं. म्हणजे तसाही तो काय होतो, बाहेर निघायचा प्रयत्न करतो. पण हे आतला म्हणजे अन्नमय कोशाचा परित्याग करायला जमलं त्याला, पण प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय हे कोश बरोबर जातात पुढच्या जीवात्म्याचे. एकच कोश पडतो इथं स्थूल देहाचा. प्राण पडले का? नाही. मन नाही, बुद्धी नाही. म्हणून जीवात्म्यामध्ये हे कोश सामावलेले आहेत. यांचा परित्याग अजून अवघड आहे. एका कोशाचा त्याग करता करता नाकी न आले म्हणजे अन्नमय कोशाचाच भाग. म्हणून चार्वाकाला अन्नमय कोश ओलांडता आला नाही. जे पुढे गेले आणि अभ्यास करायला लागले त्यांनाही पुढचे कोश परित्याग करायला कठीण झाले. वाचायला सोपे ते, वाचायला सोपंच आहे. नाही ते का वाचायला काय अवघड? महाराजांनी सांगितलं ठीक आहे ओके. पण आता त्याचा परित्याग करणं हे प्रॅक्टिकल आहे. आणि म्हणजे
झाला प्रेतरूप शरीराचा भाव. तर तेव्हा आत्मज्ञानाच्या द्वारेच याचा परित्याग करता येईल. तुम्हाला मागं असं म्हटलं होतं की विवेकाचे दोन प्रकार, एक सामान्य विवेकाने परमार्थात प्रवेश होतो आणि विशेष विवेकाने ब्रह्मज्ञानाची उत्पत्ती होते. म्हणून विवेकाचे बी दोन भाग आहेत. सामान्य विवेकाने ज्याला म्हटलेलं आहे विवेक वैराग्य समाधी षटक, तर हा पारमार्थिक विवेक झाला सुरुवातीचा. आणि विशेष विवेक जो आहे ना, तो मग श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्त्वम पदार्थ शोधनमध्ये दिसतो आणि तिथे हा परित्यागाला म्हणून तो विवेक इथे काम करतो. विशेष करावा लागेल तुम्हाला, मग त्याच्यातून बाहेर पडता येते. सांगा पुढे काय. त्यामुळे सहा एव स्वस्वरूपम स्यात्, तो स्वस्वरूप आहे. तस्य शून्यत्वं तु दुर्घटम्, त्याचे शून्यत्व तर दुर्घट आहे. त्याचे शून्यत्व तर दुर्घट आहे, म्हणजेच त्याचा दुर्घटपणाचा त्याग होत नाही. म्हणजे दुर्घटत्व त्या तो नाही असं म्हणताच येत नाही. म्हणून त्याला शून्यत्वाचा जर कोणी आरोप करत असेल तर ते दुर्घट आहे. स्वतः सिद्ध आहे म्हणून त्याला सिद्ध पदार्थाला तुम्ही शून्य म्हणणं दुर्घट. ते मत तर खंडितच आहे, शून्यवाद्याचं मत खंडित आहे. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू, तो बौद्ध मत सांकेतू वार्तिकांचा, असं म्हटलं माऊलींनी पहिल्या ओळीत सुरुवातीला. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू, कोणता? शून्यवाद. म्हणून त्याचं तिथं गणेशाचं वर्णन करतानाच म्हटलं होतं. वाचा. प्रकार सांगितलाय की अन्नमयापासून आनंदमयापर्यंतचे सर्वही कोश अनात्मे म्हणजे जड आहेत, अगदी पूर्वी संयुक्तपणे सिद्ध केले आहे. तर पाठीमागं आम्ही ते सिद्धही केलेले म्हणतात. संयुक्त म्हणजे युक्तिपूर्वक आहे ना, संयुक्तिकपणे सिद्ध केले आहे. म्हणजे युक्ती सांगून सुद्धा, कारण ज्या वेळेला त्या कोशांचा निराश करायचा त्यावेळेला युक्त्या सांगून त्याचा निराश केलेला आहे. चला, हे सर्वही कोश माया कार्य असल्यामुळे स्वप्न गजादिकांप्रमाणे परमार्थ अवस्थेत खोटे ठरतात. बस, पारमार्थिक अवस्थेत म्हणजे सत्ता तीन आहेत. पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता. आता तुम्हाला स्वप्नाचा दृष्टांत आणला, त्याच्यामध्ये गजादिक आले. गज म्हणजे हत्ती. स्वप्नात हत्ती दिसला तर स्वप्नातला हत्ती कोणत्या सत्तेतला? प्रातिभासिक. आणि माया कार्य असणारं जे पंचकोश ते कोणत्या सत्तेतले? आता तर इथे असं म्हटलेलं आहे की माया कार्य जेवढे पाचही हे सर्वही कोश माया कार्य असल्यामुळे, माया कार्य जरी तुम्ही त्याला व्यावहारिक सत्तेतले मानत असताल तरीसुद्धा स्वप्नातल्या हत्तीप्रमाणे पारमार्थिक अवस्थेत खोटे ठरतात. तीन अवस्था आल्या. पंचकोश व्यावहारिक सत्तेतले, स्वप्न प्रातिभासिक स्वप्नातले पदार्थ, आणि पारमार्थिक सत्तेतलं चैतन्य. पारमार्थिक सत्तेत केवळ एकच पदार्थ आहे आणि त्याला आत्मा म्हणतात. ती पारमार्थिक सत्ता. पण तुम्हाला हे सत्ता नावाचा प्रकार तरी कळाला ना? सत्ता नावाचा प्रकार कळाला म्हणजे मग तुम्हाला आत्मा कसा बरोबर, आत्म्याच्या ठिकाणी काहीच नाही हे कळेल. मूळ सत्ता आत्म्याचीच घेऊन व्यावहारिक सत्ता तयार झाली. आत्म्याच्याच सत्तेने व्यावहारिक सत्ता तयार झाली. आता स्वप्नाचा दृष्टांत हा जीवाच्या परिचयाचा आहे. म्हणून जीवाला स्वप्न पडतं त्यावेळेला स्वप्नातले पदार्थ भासतात आणि जागृतीत आल्यावर नाश पावलेले दिसतात त्याच्या, म्हणजे ते नाही आहेत, अस्तित्वात नाहीत असं कळतं. तोच प्रकार पारमार्थिक, आपण ज्या वेळेला तुम्ही कोणत्या अवस्थेतून बोलता किंवा कोणत्या अवस्थेत राहता त्यावेळेला ते पदार्थ भासतात. जर स्वप्न अवस्थेत असताल तर स्वप्नातले पदार्थ भासतात, तरीसुद्धा साक्षीच प्रकाशन करतो. जागृत अवस्थेमध्ये आहे त्यातले जागृत अवस्थेतले पदार्थ प्रतीतीला येतात, व्यवहारही होतो, पण साक्षीच ते प्रकाशन करतो. आता या दोघांनाही वजा करायचा असेल तर तिसऱ्या पारमार्थिक सत्तेत गेल्याबरोबर ती लक्षात आलं की तिथे पदार्थ नावाचा अस्तित्वातच नाही काही विषय. याला अजातवाद असं म्हटलेलं आहे.
तेव्हा पारमार्थिक दृष्टीने हे कोणतेच पदार्थ अस्तित्वात नसतात, तर केवळ आत्माच असतो. तीच पारमार्थिक सत्ता तुम्ही इथे अनुभवा. म्हणजे पंचकोशाचा निराश करा, स्थूल भौतिक पदार्थांचा निराश करा आणि तुम्ही पारमार्थिक सत्तेचा अनुभव घ्या. त्यावेळेला लक्षात येईल की हे पदार्थ अस्तित्वात नाही. सर्व ही कोश माया कार्य असल्या कारणाने, मायेचंच कार्य असल्याने स्वप्नामध्ये जसा गजादिकांची आपल्याला प्रतीती येते, त्याप्रमाणे पारमार्थ अवस्थेत खोटे ठरतात. तर पारमार्थिक ठिकाणी पाहायला गेले तर ते सगळेच पदार्थ नसतात, एक तर नसतातच आणि भासलेच तुम्हाला त्यातून भासत असेल तर अध्यस्त भासतात. म्हणजे अजातवादाच्या दृष्टीने नसतात आणि विवर्तवादामध्ये भासतात. पुढे अशी एकवार दृढ समजूत होऊन त्यांचा पूर्वोक्त घटादी विषयांप्रमाणेच अनादर केला की त्रिकालाबाधित साक्षी चैतन्य मात्र अवशिष्ट राहते. बस मग आता तो काय म्हटला होता पूर्व पक्ष, की बाहेरील भौतिक पदार्थाचा अनादर केला तर जर ब्रह्माचं ज्ञान होत असेल तर पंचकोशाचा निराश करायची काय गरज आहे. तर महत्त्वाची गरज तर तिथंच आहे, कारण तू बाहेरच्या पदार्थाचा निराश करायला तुला सोपा वाटला आणि ब्रह्मज्ञान व्हायला. पण खरं ब्रह्मज्ञान तेव्हा होईल ज्या वेळेला तुझाच देहाच्या निरासे पाविजे या ठाया माझी ऐसी काया जवण हे तुकोबराय म्हणतात. देहाचा निरासे पावी. आता देहाचा निराश म्हणजे तिन्ही देहांचा निराश, आणि तिन्ही देहांचा निराश म्हणजे पंचकोशाचा निराश, आणि पंचकोशाच्या निरासे पाविजे या ठाया. या ठाया म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी पाविजे. म्हणजे तुकोबरायांचा अभंग दिसायला वरून झोपा दिसतो की देहाच्या निरासे पाविजे या ठाया. म्हणजे कोणत्या देहाचा निराश केला तर तिन्ही देहांचा निराश केला त्यावेळेला या ठाया म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी, त्या ठिकाणी तो जीव त्या ठिकाणी पोचतो, तोपर्यंत पोचू शकत नाही. तर तेव्हा जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत काय अभ्यास करावा लागतो. त्या अशी एकवार दृढ समजूत होऊन त्याचा पूर्वोक्त घटादी विषयाप्रमाणे अनादर झाला असता. पूर्वोक्त म्हणजे वर विषय सांगितलं तुम्हाला की घटादी पदार्थांचा अनादर केला, तसा तुम्ही पंचकोशाचा सुद्धा काय करा, अनादर करा. त्याला सांभाळायचं कशासाठी हा प्रश्न आहे. जर तुम्हाला जीवपणा सांभाळायचा असेल तर त्यांना सांभाळावं लागेल. म्हणजे जीवपणाच्या सांभाळासाठी त्याची आवश्यकता आहे, जीवपणाचा सांभाळ करायला. पण जीवपणा जर ज्याला सांभाळायचा, तर म्हणून म्हटलं की शेवटी निर्णय तर तुमच्याच हातात ठेवला. तुम्हाला मुक्त व्हायचं आहे का मुक्त नाही व्हायचं. ज्याला असं वाटतं मुक्त नको व्हायला तर पंचकोश लागतील तुम्हाला. आणि पंचकोश म्हणजे सगळी सामुग्री आहे, जीवाची सगळी सामुग्री पंचकोश आहे. आणि त्याला धरून तो जगत राहील. आणि मग जगत राहील तर ते तुमच्या मनाप्रमाणे नाही, तर तुमच्या कर्माप्रमाणे. तुमच्या मनाप्रमाणे नाही जगायचं, तुमच्या कर्माप्रमाणे. आणि कर्माप्रमाणे आणि तर कर्म आणि मन ह्यांच्यात तर कुठं साटलोट दिसत नाही. इच्छा भलतीच असते आणि फलं वेगळीच मिळतात. म्हणून सारे जीव निराश होऊन राहतात. त्याला इच्छा केली माझ्या गळ्यात हार घालावा, एवढ्या सगळ्या लोकांच्यात माझा सत्कार व्हावा अशी इच्छा केली, त्याला कोणी विचारलंच नाही. त्याची काय झाली. मग त्याला का विचारलं गेलं नाही. जो त्याच्या शेजारी बसला होता त्याला अकलीचा तपास नाही, पण त्याचं नाव पुकारलं आणि त्याला म्हटले याचा सत्कार करण्यात येत आहे. आता त्याचा सत्कार झाला आणि याचा नाही झाला. कशामुळे नाही झाला, का झाला नाही. तर प्रारब्धाने. याचंच नाव काय आहे, प्रारब्ध असतं. याचं चांगलं निरीक्षण करावं लागतं. म्हणजे प्रत्येक वेळेला तुमच्या जीवनामध्ये असं हा एक प्रसंग सांगितला तुम्हाला. असे किती प्रसंग आहेत की दररोज चालू आहेत. तर त्याला ज्याला काही कळत नाही त्याचा सत्कार का झाला तर प्रारब्धानेच झाला. आणि जो फार मोठा विद्वान आहे त्याला नाही विचारलं, त्याचंही कारण आहे, त्याचंच प्रारब्ध तिथं काम करत असतं. पण हे ज्याला कळतं त्याला त्याच्यापासून तो वेगळा राहतो. कारण काही नाही, हा भौतिक खेळ चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये. पण मग तुम्हाला म्हणून म्हटलं की इथले जर सुखसुख सहन करता येत असतील तर जगा, नसेल तर ब्रह्मस्वरूपात प्रस्थान करा, है ना.
काय म्हटले? ब्रह्मस्वरूपात प्रस्थान करा. यज्ञभूतांच्या पालना, भेद कार्या कारणा, पावावया उपासना, ब्रह्मस्थानी प्रस्थान. तुकोबराय म्हणतात यज्ञभूतांच्या पालना, हे सगळं यज्ञ भूतांच्या पालना. यज्ञ जेवढे यज्ञ केले जातात, यज्ञ म्हणजे जेवढे कर्म घडले हे सगळे यज्ञात समाविष्ट होतात. तर ते सगळे भूतांच्या पालना होतात. आणि भेद कार्या कारणा, कार्यकारणामध्ये जो भेद प्रतीतीला येतो तो त्याच्याचमुळे प्रतीतीला आला. पण मग त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर पावावया उपासना, ब्रह्मस्थानी प्रस्थान. ब्रह्मस्थानी प्रस्थान करायला उपासना करावी लागेल. म्हणजे त्या उपासनेतून तुम्ही ब्रह्मस्थानाकडे निघून जातात. पण त्याला अशी एक बैठक बसवलेली. जसजसा अधिकार वाढतो तसतसा त्याचा माया कार्याचा धिक्कार होतो. माया कार्याचा धिक्कार केव्हा केला त्याने? अधिकार वाढल्यावर. असं नाही की प्रपंच म्हणजे प्रपंच आता तुम्हाला आवडतो का? तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे हे रोमांच दाटे कंठ दाटे, रोकडे हे रोमांच कंठ दाटे. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. आहे ना प्रमाण? आहे ना? आम्हाला प्रपंच कडू वाटतो. तोच इथं उपेक्षा, अनादर, कडू वाटणे, वमनासारखा होणं. तर तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. तर तेव्हा असा केव्हा वाटेल? तर तुम्ही त्याचा जसजसा वृत्तीमधून निराश करत जाल तेव्हा तेव्हा तो वाटेल. तर प्रपंच कडू वाटणे हे उत्कर्षाचं लक्षण आहे. आणि प्रपंच गोड वाटणे हे अपकर्षाचं लक्षण आहे. उत्कृष्टाच्या विरोधी शब्द अपकर्ष. म्हणजे पार प्रपंच चांगला वाटतो असं वाटत असेल तर तुमचा पारमार्थिक तुमचा जय नाही तर पराजय आहे. आणि प्रपंचातून तो निराश होऊन बाहेर, पूर्वी आवडत होता पण आता तो निराशामध्ये गेला. आता मॅम नेहमी स्थितीत बदल होत चालतो. एकच स्थिती कायम राहत नाही. स्थितीत बदल होत चालतो. आणि स्थितीतला बदल स्वीकारणं हे वृत्ती जर चांगला स्वीकारायला लागत असेल तर पारमार्थिक प्रगती झाली असं म्हणावं. आणि जर ते वृत्ती स्वीकारत नसेल तर ते पारमार्थिक अधोगती किंवा अनाधिकार असल्यामुळं त्याला तिथपर्यंत जाता येत नाही असं समजावं. मग त्याला काही जन्म लागतील. तर तेव्हा काय म्हणतायत ऐका. हे साक्षी चैतन्य स्वरूप म्हणजे आत्मा किंवा ब्रह्म होय. तर शिल्लक राहिलेला साक्षी चैतन्य जे आहे तेच काय आहे? आत्मा म्हणा किंवा ब्रह्म म्हणा. या प्रकरणाच्या 13व्या श्लोकात उत्तरार्धाने शून्यवादाचे जे खंडन केले आहे त्याचा पुन्हा या श्लोकाच्या शेवटच्या चरणात उल्लेख करतात. पहा, या प्रकरणाच्या 13व्या श्लोकात उत्तरार्धात काय? 13व्या श्लोकाचा उत्तरार्ध आहे हा ज्ञातृज्ञानांतर भावात अज्ञेय न त्व असत्तया असं निघाला होता ना त्याचा अर्थ. न तू असत्तया म्हणजे मुळीच नसल्यामुळे अज्ञेय आहे असा जर म्हणत असतील तू, तिथं नाही म्हणजे नाही, खाली शिल्लक राहिल्यावर खाली काहीच नाही शिल्लक राहिलं असा विषय आलता ना. या सिद्धांतात शून्यवादी बौद्धांनी उत्तर दिले आहे. असं म्हटलं होतं. स्वयंज्योतीहून अन्य नाता किंवा ज्ञान साधन नसल्यामुळे इतर पदार्थाप्रमाणे जरी हा नियम नाही तरी तो सर्वथा नाही असे म्हणणे अंतर्विरुद्ध आहे. तर आमच्या अनुभवाच्या विरुद्ध आहे. तो नाही असं म्हणता येत नाही. तिथे तो वस्तू नसल्या कारणाने दिग्दर्शन करता येत नाही. आम्ही जोपर्यंत काही वस्तू होत्या तोपर्यंत त्या वस्तूंचं दिग्दर्शन करत चाललो की आमका अमके पदार्थ त्याची वर्णनं झाली. आता ज्याचं वर्णनातच येत नाही परंतु जो पदार्थ आहे म्हणजेच अज्ञेय आहे का तो नाही, तर तो अज्ञेय आहे हे बरोबर आहे पण तो नाही असं नाही. त्रिशधामसु यद् भोग्यम चिन्मात्रोहम सदाशिव. तर तो खाली शिल्लक राहिलेला तो चिन्मात्र सदाशिव शिव होम तोच परमात्मा मी आहे. तर तिथंही उत्तर आलं होतं. आता तोही विषय इथं सांगतायत. काय सांगतायत चला. सर्व कोश टाकल्यावर काही राहत नाही असे म्हणणे बरोबर नाही.
सर्व कोश टाकल्यावर काहीच राहत नाही, काहीच राहत नाही. कोशांना आधार असलेला आणि अधिष्ठान असलेला खाली शेष आहे. आपल्या शरीराचा आधार आणि अधिष्ठान कोण आहे? आणि पंचकोशाचा आधार आणि अधिष्ठान? अहो शरीर काय आणि पंचकोश काय एकच आहे. हां, सगळ्या जगाचा आधार आणि अधिष्ठान एक आत्माच आहे आणि तो आहेच, त्याला नाकारता येत नाही. कारण शून्याचे अस्तित्व व त्याचे ज्ञान ही दोन्ही त्या साक्षी चैतन्यामुळे होत असतात. बरं, शून्य आहे असं म्हटलं. सांगा तुमचं मत काय, शून्यवादी का? हा म्हटले हो. ते शून्य आत्मा कसा आहे म्हटले? शून्य आहे. असं तुम्ही कोणाच्या सत्तेने म्हणता? कोणाच्या सत्तेने म्हणता? म्हणजे शून्याची सिद्धी कोणाच्या सत्तेने होते? दोघं जण भांडायला लागले. एक शून्यवादी आहे आणि एक शून्यवादी नाही, म्हणजे आत्मा आहे असं मानणारा. तर तो शून्यवादी म्हटला आत्मा शून्यच आहे, खाली शून्यच राहतं, खाली शून्यच राहतं. तुम्ही कोण सांगताय? सांगणारा शेष आहे ना, आम्ही त्या